मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी आज एकदम महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे, की या ठिकाणी मुंबई पोलीस कारागृह, त्याच्यानंतर नागपूर पोलीस कारागृह, त्याच्यानंतर पुणे पोलीस कारागृह, नंतर आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह. हे 4 जे विभाग आहे कारागृहाचे आपल्या या ठिकाणी बघू शकता. एक आहे मुंबई, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. यांच्यामध्ये एकूण टोटल किती अर्ज आलेले आहेत सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या एकदम महत्त्वाच्या 25 टेस्ट नक्की खरेदी करा. याच्यामध्ये खूप महत्त्वाचे IMP प्रश्न कव्हर केलेले आहेत. काही प्रश्न जसेच्या तसे आलेले तुम्हाला बघायला भेटतील. याची किंमत फक्त ₹49 ठेवण्यात आलेली आहे. जवळ-जवळ एका टेस्टची किंमत फक्त ₹2 आहे. खरेदी करण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती ₹49 चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला 5 मिनिटामध्ये सर्व टेस्ट लगेच उपलब्ध होऊन जातील. आणि जर सरावासाठी तुम्हाला पोलीस भरतीची पुस्तके मुले विचारत असतात, त्यांच्यासाठी बघू शकता पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे. याच्यामध्ये जवळपास 16,951 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्हाला या ठिकाणी दुसरे पुस्तक पाहिजे असेल, तर पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 हे तीनही पुस्तक तुम्हाला सरावासाठी खूप झाले. याच्यामधून काही प्रश्न जसेच्या तसे तुम्हाला आलेले बघायला भेटतील. ही पुस्तके तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकतात. चला तर आपला जो मेन टॉपिक आहे त्याच्याकडे आपण या ठिकाणी वळूया. तर या ठिकाणी पेपरमध्ये या ठिकाणी बघू शकता लोकसत्तालाही या ठिकाणी बातमी आलेली आहे. सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी तुम्हाला ही वाचता येणार नाही, कारण या ठिकाणी जे आपल्याला हे पेज आलेले आहेत त्याचे या ठिकाणी इरेज झालेले आहे, स्पष्ट दिसत नाही. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे, तुम्ही फक्त ऐकायचे आहे. बघू शकता. कारागृह रक्षकांच्या एकूण या ठिकाणी बघू शकता 4ही कारागृह विभाग मिळून किती जागा होत्या, तर फक्त 1,800 जागा होत्या. जागांसाठी पावणे 4 लाख अर्ज आलेले आहेत. तर कशाप्रकारे माहिती तुम्ही बघू शकता. नागपूर या ठिकाणी लोकसत्ता, नागपूर राज्याच्या बघू शकता नागपूर सॉरी ॲक्चुअली नागपूर आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची बघू शकता लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आल्याचे या ठिकाणी बघू शकता. 1,800 जागांसाठी तब्बल बघू शकता पावणे 4 लाख अर्ज आलेले आहेत. तर या ठिकाणी पॉइंट काय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता. कारागृह रक्षकांच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या बघू शकता बघू शकता दिवसांनी विक्राळ रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आलेले आहे. लवकरच या ठिकाणी बघू शकता हे जेलचे या ठिकाणी फोटो दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघू शकता कॉम्पिटिशन जास्त असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता. महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी बघू शकता कारागृह विभागांमधील बघू शकता शिक्षाधीन आणि न्यायाधीन कैद्यांच्या रक्षणासाठी जबाबदारी कारागृह रक्षकांवर असते. कारागृह रक्षक बघू शकता पदांसाठीचा महिला उमेदवारांचा टक्का नेहमीच कमी राहत होता. परंतु यावेळी महिला उमेदवारांची मोठ्या प्रमाणात बघू शकता अर्ज सादर केल्याची माहिती आहे. म्हणजे महिलांमध्ये कॉम्पिटिशन असल्याचे या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट होत आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुढे या ठिकाणी काय देण्यात आलेले आहे तर बघू शकता. पोलीस दलातील अन्य पदांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृह सुरक्षा व्यवस्था यावर आहेत. बघू शकता त्या कार्यावर आहेत. ही खास बघू शकता या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही. ठीक आहे. ही बाब लक्षात घेऊन बघू शकता गृहमंत्र्यांनी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कारागृहामध्ये आपल्याला तुम्हाला माहीत असेल 1,800 म्हणजे 1,800 जवळ-जवळ रिक्त जागांसाठी किती फॉर्म आलेले आहेत बघू शकता. 3,72,354 अर्ज. हा पॉइंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एकूण 3,72,354 अर्ज आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो ठिकाणी बघू शकता 1,800 जागांसाठी 3,72,354 अर्ज आलेले आहेत. याची माहिती या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. बघू झाल्याची अर्ज प्राप्त झाल्याची पोलीस बघू शकता या ठिकाणी काय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके राजकुमार फटकर यांनी दिली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. बघू शकता याखेरीज गृह मंत्रालयाने राज्य पोलीस दलातील चालक
बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची या ठिकाणी रिक्त पदे भरण्यास ही मंजुरी देऊन ही ठिकाणी भरती केलेली आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता 17,471 पदांसाठी तब्बल बघू शकता 17,76,000 अर्ज आलेले आहेत. बघू शकता यात पोलीस शिपायांच्या 595 रिक्त जागांसाठी सर्वाधिक अर्ज किती आलेले आहेत बघू शकता 8,22,984 अर्ज आलेले आहेत आणि बघू शकता वाहन चालकाच्या एकूण जागा किती होत्या महाराष्ट्रामध्ये 1,686 जागांसाठी 1,98,300 युवकांनी म्हणजे दोन्ही मिळून मुला-मुलींनी अर्ज केलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे कारागृहासाठी 1,800 जागांसाठी 3,72,354 अर्ज आलेले आहेत.